Friends, now we are going to learn about the next characteristic of living things. The next and most important characteristic of living thing is respiration. रेस्पिरेशन म्हणजे काय मित्रांनो? तर रेस्पिरेशन म्हणजे श्वसन. वनस्पती आणि प्राणी दोघेही श्वास घेतात, श्वसन करतात. तुम्ही श्वास घेतात की नाही? तर हो, आपण श्वास घेतो. वी टेक ऑक्सिजन इनसाइड द बॉडी अँड वी गिव्ह आउट कार्बन डायऑक्साइड आउटसाइड द बॉडी. वी इनहेल ऑक्सिजन अँड एक्झेल कार्बन डायऑक्साइड. This process is called as respiration. या प्रक्रियेला म्हणतात respiration. All animals, birds, plants, living things can respire, but non-living things do not respire. वनस्पती सुद्धा श्वास घेतात, वनस्पती सुद्धा श्वसन करतात. फक्त फरक एवढाच आहे, वनस्पती श्वसन करताना ते कार्बन डायऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात. They inhale carbon dioxide and exhale oxygen. On the other hand, remaining animals and birds inhale oxygen and exhale carbon dioxide. हे श्वसन घडवून आणण्यासाठी प्रत्येक सजीवाच्या शरीर रचनेत काही ना काही बदल असतात. आपलं श्वसन कशा मार्फत होतं? तुम्ही म्हणणार नाकामार्फत. तर विद्यार्थी मित्रांनो, श्वसन करण्यासाठी फक्त नाक पुरेसं नाही, नाकातून जाणारी श्वसन नलिका ही फक्त एक माध्यम आहे. आपलं खरं श्वसन हे आपल्या लंग्स मध्ये घडून येतं, फुफ्फुसांमध्ये घडून येतं. आपल्या लंग्स मध्ये, आपल्या फुफ्फुसांमध्ये असलेल्या अल्व्हिओलायमध्ये कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन या वायूंचे आदलाबदल होऊन श्वसन घडून येतं. हे जे श्वसन आहे यासाठी आपल्याला लंग्स उपयोगी ठरतात. त्याचप्रमाणे इतर प्राण्यांच्या शरीरात सुद्धा विशिष्ट अवयव यासाठी मदत करतात. मासे पाण्यात असतात, मग माशांच्या श्वसनासाठी कोणता अवयव उपयोगी ठरेल? तर माशांची आकृती तुम्ही पाहिली असेल तर माशांना दोघं बाजूला गिल्स असतात. मित्रांनो, तुम्हाला मी दाखवू शकतो. माशांच्या शरीराच्या दोन्ही बाजूंना गिल्स असतात आणि या गिल्सचा वापर करून, हे गिल्स वापरून मासे, फिश ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतात. असेच बदल इतर प्राण्यांच्या शरीरात सुद्धा आहेत. वनस्पती श्वसन करताना कोणत्या अवयवाने करतात? तर वनस्पती आपलं श्वसन आपल्या पानांच्या मार्फत करतात. प्लांट्स रेस्पायर थ्रू द मायक्रोस्कोपिक पोअर्स. अतिशय सूक्ष्म रंध्र त्यांच्या पानांवर असतात आणि या सूक्ष्म रंध्रातून वनस्पती आपलं श्वसन घडवून आणतात. इट मीन्स दॅट द रेस्पिरेशन इज द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक which can be seen only in living things. Non-living things do not respire. तुमची सायकल श्वास घेते का? नाही. तुमच्या घरी असलेला मोबाईल श्वास घेतो का? नाही. तुमच्या घरी असलेला टीव्ही, फ्रीज किंवा इतर तुमचे खेळणे, तुमची बॅग, तुमची पेन, तुमची पेन्सिल श्वास घेतात का? नाही. पण तुमच्या शरीराच्या, तुमच्या आजूबाजूला असलेल्या ज्या लिव्हिंग थिंग्स आहेत त्या अतिशय सूक्ष्म असल्या तरी श्वास घेतात. आपल्या घरातल्या छोट्या डासापासून, माशीपासून तर मोठ्या प्राण्यापर्यंत सर्व प्राणी, सर्व लिव्हिंग थिंग्स हे श्वास घेतात. सो रेस्पिरेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. Respiration do not occur in non-living things. Now, the next characteristic of living things is excretion. Excretion म्हणजे काय? तर excretion म्हणजे उत्सर्जन. While completing so many processes in the body of living things, so many waste substances are formed. सजीवांची कार्य पार पाडत असताना त्यांच्या शरीरात अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात. हे टाकाऊ पदार्थ शरीरात साठवून ठेवणे घातक असते आणि म्हणून
हे टाकाऊ पदार्थ वेस्ट सबस्टन्सेस शरीराच्या बाहेर टाकून देण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला म्हणतात उत्सर्जन. त्याची डेफिनेशन अशी करता येऊ शकते, द प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग म्हणजे काढून टाकणे, बाहेर टाकणे. द प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग द वेस्ट सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एज एक्सक्रीशन. आपल्या शरीरातून वेस्ट सबस्टन्सेस बाहेर फेकून देण्याची जी प्रक्रिया आहे तिला म्हणतात एक्सक्रीशन. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही खूप खेळतात, खूप दमलेला असाल, त्यावेळेस तुमच्या शरीरातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर घाम बाहेर पडतो. आपण घाम काढून टाकतो, घाम पुसतो. तर आपल्याला आलेला हा घाम एका प्रकारचं एक्सक्रीशन आहे. वारंवार तुम्ही शाळा चालू असताना तासाला विचारतात, सर मे आय गो टू टॉयलेट प्लीज. तुम्ही वारंवार लघवीला जातात, युरिनच्या माध्यमातून आपल्या शरीरातील वेस्ट आपण बाहेर फेकतो. इतर अनेक प्राणी सुद्धा आपल्या शरीरातील घाण बाहेर फेकतात, विष्ठा टाकतात, मलमूत्र बाहेर टाकतात. पण निर्जीव गोष्टी असं करू शकतात का? तर नाही. इट मीन्स दॅट एक्सक्रीशन ऑकर्स ओनली इन लिव्हिंग थिंग्स. मग प्लांट्सच्या बाबतीत काय मित्रांनो? प्लांट्स शेड देअर लीव्स. काही वनस्पती आपली पाने टाकून देतात. जी पाने पिकलेली असतात, पिवळी असतात, खराब असतात, ती पानं वनस्पती खाली टाकून देतात. त्याला आपण पानगळती म्हणतो. सम प्लांट्स ऑल्सो एक्सक्रीट गम. गम म्हणजे डिंक. वनस्पतीच्या खोडावर तुम्हाला डिंक दिसला असेल, दिस इज ऑल्सो अ टाइप ऑफ एक्सक्रीशन. सम प्लांट्स एक्सक्रीट इन द फॉर्म ऑफ वेपर. काही वनस्पती या वाफेच्या स्वरूपात एक्सक्रीट करतात. एकूण अर्थ काय मित्रांनो? तर सर्व सजीव आपल्या शरीरात तयार झालेले वेस्ट सबस्टन्सेस, टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकून देण्याची जी प्रक्रिया पार पडतात त्या प्रक्रियेला म्हणतात एक्सक्रीशन, उत्सर्जन. आणि हे उत्सर्जन करण्याची जी लक्षण आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे, हे फक्त आणि फक्त दिसतं सजीवांमध्ये. निर्जीवांमध्ये उत्सर्जन हे लक्षण दिसत नाही. तुमची सायकल एक्सक्रीट करते का? नाही. तुमच्या इतर अनेक वस्तू आहेत की ज्या निर्जीव आहेत, त्या एक्सक्रीट करतात का? नाही. द प्रोसेस ऑफ एक्सक्रीशन टेक्स प्लेस ओनली इन लिव्हिंग थिंग्स, डू नॉट ऑकर्स इन नॉन लिव्हिंग थिंग्स. फ्रेंड्स, now we are going to learn about the next characteristic of living things. Next characteristic of living things is responsiveness to stimuli. Responsiveness to stimuli, responsiveness to stimulus is an important characteristic of living things. When living things receive a stimulus from their surrounding, they respond to it. And this characteristic, this ability of living things is called as responsiveness to stimuli. मित्रांनो, आपल्या सभोवतालातून एखाद्या गोष्टीची प्रेरणा आपल्याला मिळाली, एखादी घटना अचानक घडली, तर सर्व सजीव त्याला लगेच प्रतिक्रिया देतात. ही जी सजीवांची क्षमता आहे, हिला म्हणतात चेतना क्षमता, आणि इंग्रजीत म्हणतात रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. विद्यार्थी मित्रांनो, जर घरी आई स्वयंपाक करत असेल आणि चुकून तुमचा हात गरम तव्याला लागला, तर आपण काय करतो? आई ग, आपण अचानक हात मागे घेतो. म्हणजेच तुम्हाला प्रेरणा मिळाली उष्णतेची, या ठिकाणी उष्णता आहे, आणि क्षणार्धात तुम्ही त्याला प्रतिसाद दिला, हात बाजूला घेऊन. कमी प्रकाशात, मंद प्रकाशात किंवा रात्रीच्या अंधारात आपल्या डोळ्यांवर अचानक कोणीतरी बॅटरीने प्रकाश झोत टाकला किंवा समोर एखाद्या गाडीचा प्रखर प्रकाश झोत आपल्या चेहऱ्यावर आला, डोळ्यांवर आला, तर आपण लगेच डोळे बंद करतो किंवा डोळे मोठे करून किंवा डोळे बंद करून कुठल्याही वेगळ्या पद्धतीने आपण त्याला रिस्पॉन्स देतो. हा जो रिस्पॉन्स आपण देतो, ही रिस्पॉन्स देण्याची क्षमता फक्त सजीवांमध्ये आहे. म्हणून रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई, ही रिस्पॉन्स देण्याची जी ॲबिलिटी आहे,
जे कॅरेक्टरिस्टिक आहे हे फक्त लिव्हिंग थिंग्स मध्ये आढळतं. नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट रिस्पॉन्स टू स्टिम्युलस. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बाजारात फिरत असताना अचानक वातावरण नसताना पावसाचे थेंब सुरू झाले, पाऊस सुरू झाला, तर आपण काय करतो? आपण लगेच तात्काळ धावपळ सुरू करतो, पळापळ सुरू करतो आणि कुठेतरी एखादा आसरा मिळेल का, कुठेतरी ओट्यावर, कुठेतरी एखाद्या शेड खाली आपण जाऊन उभे राहतो. कारण आपण त्याला रिस्पॉन्स दिला, पडणाऱ्या पावसाच्या थेंबांना रिस्पॉन्स दिला. पण त्याच चौकात, त्याच बाजारात जर रस्त्यावर पडलेले दगड आहेत, आणखी इतर काही गोष्टी असतील, त्या गोष्टी जागच्या हल्ल्या का? नाही, कारण त्या गोष्टी निर्जीव आहेत. म्हणजेच घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याची जी क्षमता आहे, ती प्रतिसाद देण्याची क्षमता म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय, ही क्षमता, ही ॲबिलिटी, हे कॅरेक्टरिस्टिक फक्त लिव्हिंग थिंग्स मध्ये आहे. नॉन लिव्हिंग थिंग्स कॅन नॉट रिस्पॉन्ड टू देअर स्टिम्युलस. मग तुम्ही म्हणणार प्लांट्सच्या बद्दल काय? प्लांट सुद्धा सजीव आहेत, मग ते पाऊस पडल्यावर एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी कसे जातील? तर मित्रांनो, प्लांट्स सुद्धा आपल्याला मिळालेल्या स्टिम्युलसला रिस्पॉन्स देतात. याचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. मिमोसा प्लांट. मिमोसा प्लांट जर तुम्ही पाहिलं असेल, मिमोसा प्लांटकडे पाहिल्यावर आपल्याला कळेल की मिमोसा प्लांट म्हणजे लाजाळूचे झाड. लाजाळूच्या झाडाला, लाजाळूच्या पानांना फुलांना आपण स्पर्श केला तर काय होतं? त्याची पानं आपोआप मिटतात. कारण आपल्या स्पर्शाला त्यांनी प्रतिसाद दिला की आपोआप बंद होतात. काही वेळांनी ती परत खुलतात, परत स्पर्श करून पहा, परत ती बंद होतात. म्हणजेच प्लांट्स सुद्धा रिस्पॉन्स देतात. एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो, प्लांट्स सूर्यप्रकाशाला सुद्धा रिस्पॉन्स देतात. सूर्यफूल शेतात लावलेलं तुम्ही पाहिलं असेल. सूर्यफूल ज्या वेळेस शेतात लावलेलं असतं, सकाळच्या वेळी ते सूर्यफूल पूर्व दिशेकडे असतात, कारण सूर्याचा प्रकाश तिकडून असतो. जसा जसा सूर्य कलत जातो तस तसं त्यांची दिशा सुद्धा बदलत जाते आणि ते पश्चिमेकडे वळतात, कारण ते त्या प्रकाशाला रिस्पॉन्स देतात. वनस्पती अनेक प्रकारे रिस्पॉन्स देतात. जमिनीत त्यांची मुळे कोणत्या दिशेने वाढतात? ज्या दिशेला पाणी असेल, म्हणजे ते पाण्याला रिस्पॉन्स देतात. म्हणजे वनस्पतींमध्ये सुद्धा रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय ही ॲबिलिटी आढळते. While studying about the responsiveness to stimuli, we must also learn about the movement. Movement is also an important characteristic of living things. वनस्पती ज्या प्रकारे रिस्पॉन्स देतात, त्या प्रकारे ते हालचाल सुद्धा करतात. फक्त ते आपली जागा बदलू शकत नाहीत, एवढाच फरक. मग वनस्पती मूवमेंट कशी करतात, हालचाल कशी करतात? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खिडकीत ठेवलेलं एखादं रोपटं पाहिलं असेल. खिडकीत ठेवलेलं रोपट्याची वाढ ही कोणत्या दिशेने होते? घरातल्या दिशेने होते की बाहेरच्या खिडकीच्या दिशेने होते? निरीक्षण केल्यावर आपल्याला लक्षात येईल की खिडकीत ठेवलेल्या छोट्याशा रोपट्याची वाढ ही खिडकीच्या बाहेर, म्हणजे ज्या दिशेने त्याला सूर्यप्रकाश मिळेल त्या दिशेकडे होते. कारण त्या प्लांटने त्या सनलाइटला दिलेला हा रिस्पॉन्स आहे. इट इज रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. जर एखादी वेल लावलेली असेल, इफ देर इज अ क्लाइंबर इन युअर सराउंडिंग, ऑब्झर्व इट. द क्लाइंबर्स अँड क्रीपर्स लीन्स टुवर्ड्स सपोर्ट. ते एखाद्या आधाराच्या दिशेने जातात आणि आधाराच्या दिशेने ज्या ठिकाणी त्यांना आधार मिळेल ते वर चढत जातात, त्याच्यावर ते आपली वाढ करतात. इट मीन्स दॅट दे ऑल्सो रिस्पॉन्ड टू देअर स्टिम्युलस. मग त्यांच्या हालचालीचं काय? What about their movement? They cannot move their place, but they can move their roots. They can move in other ways. For example, their roots grow deep inside the earth. Their branches moves towards the sunlight. It is also a type of movement. The movement also occurs in animals. आपण सुद्धा मूवमेंट करतो. मी आता या ठिकाणी उभा आहे, मी जागा बदलली, मी मूवमेंट केली.
म्हणजेच लिव्हिंग थिंग्स कॅन मूव्ह फ्रॉम देअर प्लेस. इतर अनेक प्राणी सुद्धा मुवमेंट करतात. फिश स्विम्स इन रिव्हर, बर्ड्स फ्लाय इन द स्काय, other animals have legs to change their place, but the non-living things cannot change their place. They cannot move. The movement does not occur in non-living things. आपल्या वर्गातील बेंचेस, आपल्या घरातील टेबल, खुर्च्या, फ्रीज या ज्या निर्जीव वस्तू आहेत या जागा बदलतात का स्वतःहून? तर नाही. आपण जर त्यांची जागा बदलवायचं ठरवलं तरच आपण त्यांची जागा बदलवतो. दे कॅन नॉट चेंज देअर ओन प्लेस ऑन देअर ओन अकॉर्ड. ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेने जागा बदलूच शकत नाहीत, बिकॉज दे आर नॉन लिव्हिंग थिंग्स. बट यू कॅन चेंज युअर प्लेस. ऑल लिव्हिंग थिंग्स कॅन चेंज देअर प्लेस विथ देअर ओन अकॉर्ड. स्वतःच्या इच्छेने लिव्हिंग थिंग्स जागा बदलू शकतात, बिकॉज दे आर लिव्हिंग थिंग्स. इट मीन्स दॅट the responsiveness to stimulus and movement are the important characteristics that are seen, that can be seen only in living things. Responsiveness to stimuli and movement cannot occur in non-living things. The next characteristic of living things is reproduction. रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजनन किंवा पुनरुत्पादन. रिप्रोडक्शन इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स कॅन रिप्रोड्यूस. लिव्हिंग थिंग्स कॅन प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्व्स. धिस ॲबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. विद्यार्थी मित्रांनो, सर्व सजीव हे आपल्यासारख्याच दुसऱ्या एखाद्या सजीवाला जन्म देऊ शकतात. सजीवांच्या या क्षमतेला म्हणतात रिप्रोडक्शन. मराठीत त्याला म्हणतात प्रजनन. एव्हरी लिव्हिंग थिंग कॅन रिप्रोड्यूस. फॉर एक्झाम्पल, द कॅट गिव्स बर्थ टू किटन्स. डॉग और फिश गिव्स बर्थ टू देअर पपीज. निसर्गातील सर्व सजीव हे आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करतात. आणि ही जी प्रक्रिया आहे दुसऱ्या सजीवाला जन्म देण्याची, दुसरा सजीव निर्माण करण्याची, तिला म्हणतात रिप्रोडक्शन. सर्व प्राण्यांचे, पक्ष्यांचे लहान पिलू तुम्ही पाहिले असतील, त्यांना जन्म त्यांच्या आईवडिलांनी दिला असेल, कारण त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासारखा दुसरा सजीव या पद्धतीने निर्माण केला. अशाच प्रकारे वनस्पती सुद्धा रिप्रोडक्शन करतात. काही वनस्पतींचं रिप्रोडक्शन आपण बीजांच्या माध्यमातून घडवून आणतो. आपण बिया लावतो आणि त्या बियांमधून अंकुर फुटून हळूहळू दुसरी वनस्पती निर्माण होते. जी बी आपण लावली असेल त्याच बीचं रोपटं निर्माण होईल. आंब्याचं बी लावलं तर आंब्याचं रोप निर्माण होणार. वांग्याचं बी लावलं तर वांग्याचं रोपटं निर्माण होणार. म्हणजेच ते त्यांच्यासारखा दुसरा सजीव निर्माण करतात. प्लांट्सच्या रिप्रोडक्शनच्या बाबतीत अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही ठिकाणी शाकीय प्रजनन सुद्धा पाहता येतं. दुसऱ्या एखाद्या प्लांट्सची फांदी तोडून आणली आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्या घराच्या अंगणात लावली तरी सुद्धा तसं दुसरं एखादं प्लांट निर्माण होऊ शकतं. म्हणजेच प्लांट्स, animals and birds can reproduce, can produce the other living things like themselves, but non-living things cannot reproduce. तुमच्या घरातील ज्या निर्जीव वस्तू आहेत त्या दुसऱ्या त्यांच्यासारख्याच वस्तू निर्माण करू शकतात का? तुमच्या सायकलने दुसऱ्या एखाद्या सायकलला जन्म दिला, किती हास्यास्पद वाटतं. तुमची सायकल तशीच दुसरी सायकल निर्माण करू शकते का? नाही. आपल्या घरातील टेबल, खुर्च्या, सोफा इत्यादी निर्जीव वस्तू आहेत त्या रिप्रोड्यूस करू शकत नाही. म्हणजेच रिप्रोडक्शन कॅन ऑकर ओनली इन लिव्हिंग थिंग्स. रिप्रोडक्शन डज नॉट ऑकर इन नॉन लिव्हिंग थिंग्स.
Only living things can reproduce. Non-living things do not reproduce. What is meant by reproduction? असा प्रश्न काही वेळेस परीक्षेला येतो. त्याचं उत्तर आहे मित्रांनो, the ability of living things to produce other living things like themselves is called as reproduction. A living thing generates or produces another living things like themselves. This characteristic of living things is called as reproduction.